संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 102। संत तुकाराम महाराजांचा हा अभंग अतिशय गूढ आणि भक्तिपूर्ण आहे। या अभंगामध्ये ते भक्तींचा आणि भक्तांचे देवाशी असलेले नातं किंवा अविभाज्य आहे हे प्रभावीपणे स्पष्ट करतात। अभंग। भक्तिविन देवा कैचे रूप घळे सेवा, शोभाविले येरा येरा सोने एके ठाई हिरा। देवाविन भक्ता कोण देता निष्कामता, तुका मने बाळ माता जैसे स्नेह जाळ। ओवी क्रमांक 1। भक्ताविन देवा कैचे रूप घडे सेवा, म्हणजेच भक्ताशिवाय देव कोणत्याही स्वरूपात प्रगट होत नाही। भक्ताशिवाय देवाची सेवा शक्य नाही। स्पष्टीकरण बघा। तुकाराम महाराज येथे स्पष्टपणे सांगतात की भक्त नसल्यास देव हे केवळ एक संकल्पनाच राहतो। भक्तांच्या प्रेम, श्रद्धा आणि भक्तीमुळेच देव प्रगट होतो, देवांचं रूप घडतं। भक्ताशिवाय केलेली सेवा केवळ शरीराने केलेली क्रिया ठरते, पण त्यात आत्मा नसतो। उदाहरण बघा। एखाद्याने केवळ देवळात जाऊन नमस्कार केला पण मनात भक्ती नाही तर ती सेवा अपूर्ण आहे। पण दुसरीकडे एखाद्या गरीब भक्ताने मनापासून राम म्हटलं तरी देव त्याच्यापासून प्रसन्न होतो। ओळी क्रमांक 2। शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा, देवाविन भक्ता कोण देता निष्कामता। म्हणजे सोन्याच्या वस्त्रालाही एक हिऱ्याचा स्पर्श लाभला तेव्हा ते अधिक सुंदर वाटतं। त्याचप्रमाणे देवाशिवाय भक्त आणि भक्ताशिवाय देव हे परस्पर पूरक आहेत। देवच भक्ताला निष्काम भक्ती देतो। आता यावर स्पष्टीकरण बघा की हिरा हा सोन्यात बसवल्यावरच सोन्यालाही विशेष शोभा प्राप्त होते। त्याचप्रमाणे भक्त आणि देव यांचं नातं दोघंही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत। निष्कामता म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या इच्छांचा त्याग करून केवळ प्रेमापोटी सेवा करणं, ती भक्तीतूनच निर्माण होते आणि ती देवाकडूनच भक्ताला मिळते। उदाहरण बघा। संत नरसई मेहता, संत तुकाराम महाराज येथे, संत नामदेव महाराज हे सर्व संत देवावर निस्सीम प्रेम करणारे भक्त होते। त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही तरी देव त्यांच्या मागे धावत आला। ओळी क्रमांक 3। तुका मने बाळ माता जैसे स्नेह जाळ। यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, जसं आई आपल्या बाळावर प्रेमाचं जाळं पसरवते त्याचप्रमाणे भक्त आणि देवांचं नातं असतं। स्पष्टीकरण बघा। या ओळीत संत तुकाराम महाराज भक्त आणि देव यांच्या नात्याला मातृत्वाच्या प्रेमाशी तुलना करतात। जसं की आई आपल्या मुलावर अगदी निरपेक्ष प्रेम करते, तिला काही अपेक्षा नसते। बाळ कितीही चुकलं, रडलं, त्रास दिला तरी आई त्याला अंगावर घेते, शांत करते। तसंच देव आपल्या भक्तावर प्रेम करतो। भक्त कितीही दोषयुक्त असला तरी भगवंत त्याला दूर करत नाही। यावर उदाहरण बघूया बघा। पुंडलिकाचा प्रसंग आठवा, जिथे त्यानं आपल्या वृद्ध पालकाची सेवा करताना भगवान श्री विठ्ठलालाच थांबवून ठेवलं आणि भगवान प्रेमाने उभा राहील। यावरून एकत्रित सार बघा या अभंगाचा। तुकाराम महाराज येथे एक मोठा आध्यात्मिक संदेश देतात। देव आणि भक्त हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत। भक्ताशिवाय देव प्रगट होत नाही आणि देवाशिवाय भक्ताला निष्कामता मिळत नाही। भक्ती ही फक्त कर्म किंवा पूजा नव्हे, ती एक स्नेहबंध आहे, जसा आई आणि बाळाचा। यावरून संदेश बघा। भक्ती ही देवाशी नातं जोडणारी नितांत प्रेमाची दोरी आहे। या नात्यात ना गर्व आहे ना अपेक्षा, फक्त समर्पण। आपणही देवाशी असे बाळासारखे नाते ठेवावे, निष्कपट, निरपेक्ष आणि
निरंतर. संत तुकाराम महाराज आपल्यास शिकवतात की देवापर्यंत पोहोचायचं असेल तर भक्तीसारखा सरळ रस्ता दुसरा नाही. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत पोहोचेल.